शाळेतून पळत पळतच घर गाठलं. वाटेतच लागणाऱ्या सलमा जनरल स्टोअर्समधून आणलेल्या 2 रुपयांच्या खास अशा मांजाची पुडी एकदा तपासली आणि तसंच हातपाय धुवायला गेलो. 5 मिनिट माझ्या माकड उड्या पाहिल्यानंतर निदान बाबा येण्याअगोदर तरी घरी ये मेल्या असं म्हणत 4 घास आईने खाऊ घातले. ते थेट पळालो गुड्डूच्या घरी. पोहोचलो तर तिथे व्हरांड्यात खुद्द गुड्डू, विवेक्या, पप्पू, मंग्या आणि अमल्या अशी पतंगी मातब्बर सरदार हजर. सरदारच ते, कारण हे लोक पतंगबाजीमध्ये मुरलेले आणि मी आपला ट्रेनी. चल रे, घे लवकर, फाड तुझ्या नावाचा पेपर आणि ये इकडे पटकन. कमांडर पप्पूदादाकडून ऑर्डर येताच मी भराभर रद्दी पेपर फाडून त्याच्या बाजूला येऊन बसलो. ट्रेनिंग तशी पक्की चालली. अगदी पेपर कटिंगपासून पतंग बनवणे ते उडवण्यापर्यंत. फायटर जेट्स चालवण्याची तयारी जणू. मम्मे, खड झाली का गं? हो म्हणत माळी काकूंनी गरमागरम खडीचं पातेलं आमच्यामध्ये आणून ठेवलं. तोच गुड्ड्या मुठभर खडीचा तोबरा भरून पसार. ही खड खायची की पतंगावर लावायची हेच कळेना. उडणारा त्रिकोणी पतंग हा मुळात चौकोनी असतो ते त्या दिवशी नव्याने कळलं. आईच्या हातून पाठीवर पडणाऱ्या खराट्यामधली काडी वागते. नव्हे तर तिनेच पतंगाला आधार देता येतो हेही कळलं. पप्याने खडीने पतंगाला धनुष्यबाण चिटकवला. हां, आता याला मंगळसूत्र घालू. मंगळसूत्र? पण पप्पूदादा, मंगळसूत्र तर बाईला असतंय की रे. याच्यानंतर काय बी विचारलं तर पहिलं तुझंच पतंग करतो बघ. मी परत कशाला आणि तोंड उघडतोय. मग 4 बोट इकडं न 4 बोट तिकडं असं माप दाखवून पप्पूदाने मंगळसूत्र बांधलं एकदाचं. शेपटी पतंगाचं मेन. सगळं शेपटीतच असतंय बघ. सगळं प्रतिक्या. नीट लक्ष दे असं म्हणत अमल्या द शेपटी एक्सपर्टने कागदाच्या पट्ट्याला पट्टी जोडत लांब शेपटी तयार केली. खडीने चिटकवली. तो आमचा पतंग तयार. पतंगाच्या टेक ऑफसाठी प्रशस्त मैदान आणि स्वच्छ आकाश मोकळं होतं. म्हणजे होतं एकेकाळी. झालं. प्रत्येकाने आपापले पतंग कामजेट्स उडवण्याची दिशा ठरवली. रील अशी खास नव्हतीच मुडी. मिळेल ती काटकी मोडली. त्याला मांजा गुंडाळला की झाली रील तयार. तीच रील घेऊन माझा पतंग गगनपार. अहो अहो उठा ना. सणासुदीच्या दिवशी सुद्धा असं 9 वाजेपर्यंत झोपून राहिलात तर कसं बरं मी आवरू घर. स्वप्नवतच आयुष्य ते. एखाद्या जेट पायलटला अभिमान वाटावा अशा थाटात मी माझ्या पतंगापेक्षाही हवेत होतो. आपण सर्वांनी हे संक्रांत जगली आहे सुद्धा आणि साठवली आहे सुद्धा.